विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आपण या वर्षावर्षाच्या काळामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत. त्याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. या ग्रंथाची सुरुवात करताना या ग्रंथामध्ये जो काही परिचय आलेला आहे, या परिचयाचा आपण आज अभ्यास करूया. भारतीय जनतेच्या एका तबक्यात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षणं दिसत आहेत. त्याचबरोबर भगवान बुद्धाचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणे वाढत आहे. भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फारच कठीण आहे. दीर्घनिहाय इत्यादी ग्रंथावर अवलंबून राहून भगवान बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे ही प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे असे आढळते. जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यापैकी बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ते गूढ प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्या देण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही का? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे गूढ प्रश्न मांडावे आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही का? या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून मी इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी असं म्हणत आहे की आज भारतीय जनतेच्या मनामध्ये बौद्ध धर्मामध्ये आस्था वाढत चाललेली आहे, भावना वाढत चाललेली आहे. याच्या मागचं कारण काय असेल तर भगवान बुद्धाचं जीवन आणि शिकवण ही अतिशय सुलभ म्हणजे सोपी आहे आणि बौद्ध धर्मामधलं प्रत्येक मत हे अगदी स्पष्ट आहे आणि त्यामुळंच बौद्ध धर्माची मागणी आज वाढत जात आहे. बौद्ध धर्म किंवा या ग्रंथाची जी निर्मिती करण्यात आलेली आहे ती आहे दीर्घनिहाय या ग्रंथावर अवलंबून आहे. बुद्धाची जीवन कथा आपण जेव्हा सुसंगतपणे सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती अतिशय कठीण नाही पण तेवढी सोपीही नाही असं आपणाला आढळून येते. मग ती सोपी कशी करता येईल? बौद्ध धर्माचे जे काही गूढ प्रश्न आहेत ते समजून सांगण्याचा मार्ग मोकळा करावा. बौद्ध धर्मीय जे लोक आहेत त्यांनी याच्यावर चर्चा करावी असं मला वाटतं. पहिला मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही असे प्रश्न निर्माण करतात की पहिला वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धाच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे, ती म्हणजे परिवर्जा. भगवान बुद्धाने परिवर्जा का ग्रहण केली? याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी जरा जर्जर मनुष्य, एक रोगी व्यक्ती आणि मृतदेहाच्या क्षवाला पाहिले म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. राजकुमार सिद्धार्थाने बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिवर्जा ग्रहण केली या तीन दृश्याची परिणिती म्हणून
जर त्यांनी परिवर्जा ग्रहण केली असती तर 3 दृश्य तत्पूर्वी त्यांनी कधीच कशी दिसली नाहीत? या शेकडोनी हजारोनी घडणाऱ्या घटना नेहमीच्या आहेत आणि त्यात तत्पूर्वी बुद्धाच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी त्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते बुद्धीलाही तर्कसंगत असल्याचे पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर मग खरं कोणतं? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतात. तो प्रश्न असा निर्माण करतात की आज बुद्धांनी जी परिवर्जा घेतलेली आहे ती परिवर्जा कोणत्या कारणामुळे घेतलेली आहे? ती परिवर्जा घेण्याचे काय कारण आहे? बरेच भंतीजी आम्हाला किंवा बौद्ध ग्रंथामध्ये आम्हाला असं सांगण्यात येते की बुद्धाला 3 दृश्य दिसलेले आहेत. एक आजारी माणूस असेल, एक म्हातारा माणूस असेल, वृद्ध माणूस असेल किंवा एक मृत्यू झालेला असेल. मग साहजिकपणे तुमच्या आमच्या मनामध्ये किंवा एक तर्क शुद्ध बुद्धीला हे प्रश्न योग्य वाटतात का? बुद्धाने किंवा सिद्धार्थाने, बुद्ध म्हणण्यापेक्षा सिद्धार्थाने परिवर्जा केव्हा घेतलेली आहे? वयाच्या 29व्या वर्षी. मग वयाच्या 29व्या वर्षापर्यंत त्यांना कधीही हे दृश्य दिसले नाहीत का? एखादा वृद्ध माणूस त्यांना दिसला नाही का? एखादा आजारी माणूस दिसला नाही का? किंवा एखादा मृत्यू झाला नाही का? साध्या गोष्टी आहेत. वृद्ध माणूस त्यांचा सिद्धार्थ हा जेव्हा मोठा होत असताना त्यांच्या घराण्यामध्ये कोणीतरी वृद्ध झाला असेल, कोणीतरी आजारी पडला असेल, कोणीतरी मृत्यू झाला असेल. मग अशा हजारो घटना झाल्यानंतरही मग सिद्धार्थाने परिवर्जा घेण्याचं हे जे मुख्य कारण जेव्हा सांगण्यात येते ती गोष्ट तुम्हा आम्हाला पटते का यावर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर कारण नसेल तर मग कोणतं कारण असायला पाहिजे, ते योग्य कारण कोणतं हेही आपण शोधून काढायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. दुसरा अजून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की बौद्ध धर्मामध्ये असं सांगण्यात येतात की 4 आर्य सत्य आहेत. भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणीत 4ही आर्य सत्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे, पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात ना धर्म कोण्या माणसाला सुखी करतो ना तत्वज्ञान सुखी करू शकेल. जर दुःखापासून मुक्तीच नसेल तर धर्म तरी काय करू शकणार? आणि जन्मापासून जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी भगवान बुद्ध तरी काय करू शकणार? ही 4ही आर्य सत्ये, ज्यात प्रथम आर्य सत्य हेच दुःख आर्य सत्य आहे. अबुद्धाने बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात एक मोठाच अडथळा आहे. ही गोष्ट त्यांच्या बुद्धीस पटू शकत नाही, कारण असे वाटते की हे 4 आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात आणि त्यांना निराशाच्या खोल खड्ड्यात ढकलून देतात. ही 4 आर्य सत्ये भगवान बुद्धाच्या धर्माला निराशावादी ठरवतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्य सत्ये मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत का, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? पुन्हा असा एक मोठा की जेव्हा बंतेजी सांगतात की बौद्ध धर्मामध्ये काय आहे? 4 आर्य सत्य आहे. दुःख आहे,
त्याचा निवारण्याचा मार्ग आहे, असे बरेच भंतेजी सांगतात. मग अशा वेळेस बाबासाहेब आम्हाला म्हणतात, जर दुःखच आहे, मृत्यू जर दुःख आहे, जन्म जर दुःख आहे, जीवन हे दुःख आहे, पुनर्जन्म जर दुःख आहे, तर मग माणूस जगतच कशाला? सर्वच काही दुःख आहे. तुमच्या आमच्यामध्ये हे आर्य सत्य आमच्यामध्ये निराशावाद निर्माण करतात. मग याचाच अर्थ असा निर्माण होतो की कोणताही धर्म कोणत्याही माणसाला सुखी करू शकत नाही. मग असं आर्य सत्य जेव्हा भगवान बुद्ध जेव्हा जर असं सांगत असतील, तर ते आम्हाला कोणत्या अर्थाने सुखी करणार आहेत? जी चारही आर्य सत्य आहे ते चारही सत्य दुःखच आहे असं म्हणून सांगत असतील, तर एखाद्या अबौद्ध माणसाने बौद्ध धर्म स्वीकारताना ह्या गोष्टी त्याला अडथळ्याच्या ठरतात. मग ह्या गोष्टी शुद्ध बुद्धाने सांगितलेल्या आहेत की भंतीजीने जोड दिलेले आहेत. याचा प्रश्न किंवा याचं उत्तर आपल्याला शोधून काढणं फार गरजेचं आहे. तिसरा गूढ प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तत्वाबद्दलचा आहे. भगवान बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे दृढता प्रतिपादन केलेली आहे असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या विशिष्ट अर्थाने वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळी अर्थ हे शब्द त्यांनी वापरले का? असे जर असेल तर कोणत्या अर्थी? ब्राह्मण वापरतात त्या अर्थी त्यांनी हे वापरलेत का? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म याचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही का? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी अजून महत्वाचा एक प्रश्न निर्माण बाबासाहेब या बौद्ध धर्मावर निर्माण करतात की तो म्हणजे इतर धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे की बा आत्मा आहे, तुम्ही जसे कर्म करसान तसं फळ आहे, पुनर्जन्म आहे. मग भगवान बुद्धांनी तर आत्म्याचं अस्तित्वच नाकारलेलं आहे. आत्माच नाही, जर आत्माच नाही तर कर्म कुठून आलं? कर्मच नाही तर पुनर्जन्म कुठून आलं? हे असे आंबेडकर या ठिकाणी प्रश्न निर्माण करतात. मग पुन्हा ते तर्कशुद्ध बुद्धीनं असे म्हणतात की कर्म असेल, पुनर्जन्म असेल, हे शब्द ब्राह्मणाला ज्या अर्थाने अपेक्षित होते त्या अर्थाने त्यांनी वापरले का इतर कोणत्या अर्थाने वापरलेले आहेत, याचाही विचार आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही बौद्ध 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये शेवटचं त्यांनी असं सांगितलं की माझा आज पुनर्जन्म झालेला आहे. मग या पुनर्जन्माचा काय अर्थ होईल याचाही अर्थ आपल्याला शोधून काढायचा आहे. चौथा प्रश्न भिक्खू संबंधीचा आहे. भिक्खू संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धाचा काय हेतू होता? एक समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता का? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुषच असेल तर तो बौद्ध धर्माच्या प्रसाराला उपयोगी होत नाही. कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच असणार आहे. उलट पक्षी जर तो समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नावर गंभीरपूर्वक विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे.
मला असे वाटते की माझे प्रश्न त्यांची उत्तरे या पुस्तकात आपणास पाहावयास मिळतील, वाचकामध्ये चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील. चौथा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, जो बौद्ध धर्माचा आपण प्रचारक प्रसारक म्हणून ज्या व्यक्तीकडे बघतो ती व्यक्ती म्हणजे भिक्खू संघ. मग हा भिक्खू संघाची स्थापना करण्यामागचा बुद्धाचा काय हेतू होता, त्यांचं काय उद्दिष्ट होतं? एक समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता, की जनतेच्या सेवेला आपलं आयुष्य वाहिलेला त्यांचा मित्र, त्यांचा मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक. मग तो भिक्खू कसा असला पाहिजे? तो आदर्शच असला पाहिजे का? सगळ्या लोभापासून मुक्त असलेला पाहिजे का? नुसतं आदर्श असून जमत नाही. एखादा भिक्खू आपण म्हणतो फार आदर्श आहे, तो लोभ करत नाही आहे, तो फार चांगला आहे, कोणत्याच गोष्टीचा तो वापर करत नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी तो समाजाच्या उपयोगात आणत नाही, समाजाचा तो चांगला मित्र ठरत नाही, समाजाचा तो सेवक होऊ शकत नाही, बौद्ध धर्माचा तो प्रचार प्रसार समाजामध्ये करू शकत नाही, तर असा भंतेजी, असा भिक्खू कितीही ज्ञानी असला, कितीही शीलवान असला, कितीही चारित्र्यवान असला, तर असा भिक्खू काही कामाचा नाही. तर तो समाजाच्या उपयोगाचा, समाजाच्या हितासाठी झटणारा तो भिक्खू पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात. आणि या प्रश्नावर जे जे आता बौद्ध आहेत किंवा जे होणार आहेत त्यांनी गांभीर्यपूर्वक याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर सुसंगती आली, हे चार जे काही गूढ प्रश्न आहेत त्याच्यावर जर विचार केला, जे बुद्धाची जी मूळ शिकवणूक होती त्या बुद्धाच्या मूळ शिकवणुकीमध्ये नंतर काही चमत्कार घुसलेले आहेत, काही आर्य सत्य त्यांच्या नावाने घुसवल्या गेलेले आहेत, जसं विपश्यनाचाही प्रकार आहे तेही त्यांच्याच नावाने घुसवल्या गेलेले आहेत. तर असे काही जे प्रकार आहे त्यांना टाळून योग्य विचार करून आपण जर वागलो तरच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होईल आणि असा बौद्ध सुसंगत होईल, सहज होईल, सोपा होईल. या चार प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्ही चांगल्या रीतीनं समजावून घेऊन त्याचे उत्तर आपापल्या परीने शोधून ते समाजामध्ये योग्य तऱ्हेनं नेणं हे आपलं एक बौद्ध अनुयायी म्हणून कर्तव्य आहे. एखादा भिक्खू फक्त चिवर घातला तो चांगला आहे, तो दारू पित नाही, तो शीलवान आहे, तो चोरी करत नाही, हे न बघता तो समाजाच्या सेवेसाठी किती झटतो, समाजाचा तो मार्गदर्शक कसा आहे, आर्य सत्य खरंच आहेत का, पुनर्जन्म कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तुलनात्मक अभ्यास करून आपणाला बौद्ध धर्माकडे वाटचाल करायची आहे. विज्ञानवादी चमत्कार विरहित भावना आपण लक्षात घेऊन बौद्ध धर्माकडे वाटचाल करायची आहे. आणि ह्या ग्रंथ वाचताना, हा ग्रंथ समजावून घेताना हे चार प्रश्न आपल्या मनात ठेवून त्याचं उत्तर आपल्या आपल्या मनाने शोधून हा बौद्ध धर्माचा प्रचार आणि या ग्रंथाचं वाचन आपणाला करायचं आहे. या ठिकाणी आपण आजचा भाग थांबूया. धन्यवाद. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. जय भीम. नमो बुद्धाय.